भंडाऱ्यातून एक भयंकर अशी बातमी येते। भंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना तिच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला। या घटनेत या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। आरोपी देवा गमने याला अटक करण्यात आली आहे। आरोपी हा विवाहित असून अनेक दिवसांपासून तो या विद्यार्थिनीला त्रास देत होता। तिनं याबाबत तिच्या पालकांकडे तक्रारही केली होती। तिच्या वडिलांनी या आरोपीला चोपही दिला होता, पण तरीही तो सुधारला नाही। अखेर आज सकाळी 9च्या सुमाराला देवा गमने या आरोपीनं विद्यार्थिनीवर विळ्याने हल्ला केला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। माधव, काय काय अपडेट्स मिळतात? या आरोपीबद्दलची काय माहिती मिळते? आरोपी देवा गमने हा विवाहित होता आणि याचं एकतर्फी प्रेम या शोभा जांभूळकर या विद्यार्थिनीवर जडलं होतं, परंतु तिला त्यांनी कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही आणि याचाच काय तो बदला घेण्यासाठी आज त्याने तिचा पाठलाग केला आणि विळ्याने हल्ला करून स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन कुठल्याही प्रकारचा पश्चाताप न दाखवता आत्मसमर्पण केलेले आहे। धन्यवाद माधव या संपूर्ण माहितीबद्दल। विकृत म्हणावा लागेल हा इसम यानं स्वतः तिचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर पोलीस स्टेशन गाठून आपण अशा पद्धतीचं कृत्य केलं असल्याचं सांगितलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।